नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रतापसिंह शिवाजीराव मोहिते पाटील. मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत हळद संशोधन केंद्र कसबे दिग्रज जिल्हा सांगली या ठिकाणी हळद पिकामध्ये जवळजवळ 28 वर्ष संशोधनाचं काम केलं. या संशोधनाचं काम केल्यानंतर अलीकडच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये हळद काढणीच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी नेचर केअर फर्टिलायझर्स लिमिटेड विटा या कंपनीच्या माध्यमातून संधी मिळाली. तर मला काही गोष्टी ज्या जाणवल्या त्या शेतकरी बंधूंना सांगणं गरजेचं वाटतं. त्याच्यामध्ये हळद काढणी करत असताना कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे हे महत्वाचं आहे. तर आपल्याकडं सरीवरंबा पद्धत आणि गादीवापा पद्धत या दोन पद्धतीनं हळदीची लागवड केलेली आहे. हळदीची काढणी करत असताना आपण ज्या जाती वापरलेत त्याच्यामध्ये सेलम असेल, राजापुरी, कृष्णा, टेकुरकेटा आणि फुलेसुरपा यापैकी कोणती तरी एक जात आपण लागवडीसाठी वापरली असेल. पण या संपूर्ण जातीसाठी 8 ते 8.5 महिन्याचा कालावधी लागतो. आपल्या जमिनीची प्रत कशी आहे? थोडक्यात जमीन हलकी आहे, माराणाची आहे, काळी भारी जमीन आहे, हलकी ते मध्यम आहे, या सर्व जमिनीच्या प्रकारावरती हळदीचा पिकाचा कालावधी जरी पूर्ण झाला तरी पाला वाळण्याची अवस्था अवलंबून असते. थोडक्यात हलकी माराणाची जमीन असेल तर त्या ठिकाणी 90% ते 100% पाला वाळला जातो. मध्यम काळी जमीन असेल 70 ते 80% पाला वाळला जातो आणि काळी भारी जमीन असेल ते 60 ते 70%च पाला वाळला जातो. पिकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपण काय करायचं आहे तर तो हळदीचा पाला जमिनीवर कापून घ्यायचा. जमिनीवर कापून काय घ्यायचा तर त्या गड्ड्याला जास्त पालावरती जर राहिला तर साठवणीमुळे गड्ड्याला कूज लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं हा हळदीचा पाला जमिनीवर कापून घ्यायचा. पाला कापणी केल्यानंतर साधारणपणे 4 ते 5 दिवस थोडीशी जमीन भेगाळून द्यायची आणि हा पाला शेतात असाच वाळून द्यायचा. 4 ते 5 दिवस पाला वाळल्यानंतर संपूर्ण शेतामधून हा पाला बाहेर काढून घ्यायचा. पाला जेव्हा आपण बाहेर काढतो त्यावेळेला संपूर्ण शेतामध्ये जर सरीवरंबा पद्धत असेल त्या सरीवरंबा पद्धतीची काढणी करत असताना आपण टिकावाच्या साहाय्यानं किंवा आणीच्या कुदीच्या साहाय्यानं हळद काढणी करायची. शक्यतो कृषी विद्यापीठाच्या शिफारशीच्या माध्यमातून आपण काढणी करत असताना आणीच्या कुदीचा वापर करायचा. आणीची कुद कशी असते तर साधारणपणे सुरुवातीचा दांड्याचा जो जवळचा भाग असतो हा भाग 1 ते 1.5 सरळ असतो. त्याच्यानंतर 9 इंच ते 1 फूट हा वक्राकार असतो. या अशा कुदळीमुळं काढणी करत असताना गड्ड्यावरती मार बसत नाही आणि गड्डा फुटला जात नाही. म्हणून शक्यतो शेतकरी बंधूंनी हळद काढणी करत असताना आणि त्या कुदीचा वापर करायचा. आता दुसरी गोष्ट टिकावाचा वापर करतात. टिकावाचा वापर करत असताना शक्यतो टिकावाची जी आणीची बाजू आहे याचा वापर करायचा. मात्र टिकावाचा वापर करत असताना ज्यावेळेला दांड्याच्या जवळचा भार हा जास्त वक्राकार नसतो त्याच्यामुळं हा दांड्याचा मार गड्ड्यावरती बसतो. म्हणून शेतकरी बंधूंनी शक्यतो टिकावानं हळद काढणी करणं हे टाळायचं आहे. आता हळद काढणी करताना कशा पद्धतीने करायची तर ज्यावेळेला हळद काढणी आपण करतो त्यावेळेला हळदीचा जो गड्डा आहे या गड्ड्याच्या समोर 1 ते 2 इंच अंतरावरती कुदळ 1 का 2 वेळा एकाच ठिकाणी मारायची. जर आपण 2 ते 3 वेळा जर कुदळ मारली किंवा 2 ते 3 ठिकाणी कुदळ मारली तर गड्ड्याच्या आजूबाजूला भाग पोकळ बनतो. गड्डा काढणी करताना तो लवकर आणि व्यवस्थित निघत नाही. त्यामुळे शेतकरी बंधूंनी ज्यावेळेला काढणी करायची तेव्हा एकाच ठिकाणी कुदळ 1 ते 2 वेळा मारायची आणि दांड्याच्या मागचा जो भाग आहे नकळत दाबायचा, त्यामुळे गड्डा अलगद निघतो. तर अशा पद्धतीने कुदळी करायची. टिकाण काढणी करताना अशाच पद्धतीने करायची. मात्र काढणी केल्यानंतर हा काढणी करत असताना गड्डा हा उलटा पडला पाहिजे याची काळजी घ्यायची. आता काढणी केल्यानंतर आपण मोडणी करणं याच्यामध्ये काय करायचं आहे
याच्यामध्ये जेठे गड्डे आणि जे बगलगड्डे आहेत हे शेतामध्ये 1-2 दिवस तसेच ठेवायचे, मात्र याची माती पूर्ण झाडून घ्यायची. त्याच्यानंतर असणारी जी हळकुंड आहेत, हळकुंड आणि सोरा गड्डा हा थोडेसे वेगवेगळ्या ठिकाणी बाजूला ठेवायचे. मात्र हळकुंड जे आहेत याच्या प्रत्येक गड्ड्याला 3 ते 4 फाण्या असतात आणि या फाण्या फक्त मोडायच्या. प्रत्येक हळकुंड जर आपण मोडत बसलो तर मजुरीचा खर्च आपला हा वाढत जातो. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनी हळद मोडणी करताना काळजी घेणं महत्वाचं आहे. याच्यानंतर ज्यावेळेला आपण हळद मोडणी करतो तेव्हा वाहतूक करण्याचं जे साधन आहे त्याच्यामध्ये बैलगाडी असेल, ट्रॅक्टरची ट्रॉली असेल, हे ताबडतोब जवळ पाहिजे. शेतात ढीग मारला आणि परत वाहतूक करणं या सगळ्या गोष्टीसाठी परत आपला मजुरीचा खर्च वाढतो. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनी काढणी करत असताना वाहतुकी साधन आपल्या जवळ असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं काढणी करत असताना कुदळीचा योग्य वापर, गड्ड्यामध्ये कुठल्या बाजूला कुदळ मारणं, त्याचबरोबर हळद मोडणी करणं या सर्व गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. जे नवीन शेतकरी असतात त्या नवीन शेतकऱ्यांना हळद काढणी करताना बऱ्याच गोष्टी माहीत नसतात, त्यामुळं त्या ठिकाणी मजुरीचा खर्च वाढत जातो. तर शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही शिफारस केलेले काही ज्या गोष्टी आहेत या गोष्टीचा तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. धन्यवाद.